सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. राज्यामध्ये 2 लाख सरकारी नोकऱ्यांची पदं रिक्त. मुख्यमंत्र्यांची विधिमंडळामध्ये माहिती. 36% पद रिक्त ठेवूनच हाकला जातोय सरकारचा गाडा. नागपूर गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ मार्गामध्ये बदल होणार. राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्यामुळे बदल करण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला. पुढील 2 दिवसात मुंबईमध्ये बैठक होणार. भाजप 150 तर शिंदेची शिवसेना 100 जागा लढण्याची तयारी. सूत्रांची माहिती. नागपूर चंद्रपूरसह सर्व 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. पुढल्या आठवड्यात घोषणा. 15 जानेवारीच्या दरम्यान मतमोजणी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत तर ठाकरेंना पाणी पाजणारे आम्ही धुरंधर आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. मतचोरीच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये रामलीला मैदानात काँग्रेसची भव्य रॅली. मोदी शहा बोट चोरी करून सत्तेत तर सत्याहिंसेच्या मार्गाने मोदींचा पराभव करू. राहुल गांधींचा इशारा. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज मुंबईकरांच्या भेटीला. वानखेडेवरती सेलिब्रिटी आणि चाहत्यांना भेटणार तर संध्याकाळी फॅशन शो मध्ये होणार सहभागी. महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील घटना. चक्क पिसळलेलं कुत्रं चावल्यानं माणूसही वागू लागलाय कुत्र्यासारखा. बेधुंद ट्रॅक्टर चालकाची दुचाकी स्वाराला जोराची धडक. इचलकरंजी मार्गावरील नवमहाराष्ट्र सूतगिरणी समोर अपघात. आणि ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये अंधाधुंद गोळीबार. बॉडी बीच वरती झालेल्या गोळीबारामध्ये 10 जणांचा मृत्यू. न्यू साऊथ वेल्स पोलिसांकडून परिसर सील. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.